आणि कथेचं नाव आहे पाऊल. अहो मी काय म्हणते, कौशी किसन्याच्या हनुकीला हात लावून म्हणत होती आणि किसन्यात 10 एकर जमीन तळ्यात गेल्या आणि तोंड करून रिक्षात बसला होता. तशी कौशी म्हटली, कुठं पाहता हो? तसा किसन्या म्हटला, काय म्हणते व? तशी कौशी म्हटली, आणि त्या बेटी सुद्धा म्हणजे सासू इतकं वय झालं बाईचं, पण डोक्याचा पत्ता नाही. समोर जाई बसेल, मार्गात पाहुणे आणि दुसरं नाकाचं पद्धत काढतील बा. जनाची मनाची तरी रात पाहिजे मी तुळशी हाय की नाही? तसा किसन्या म्हटला, तुला मायावानी साहेबा. तशी कौशी किसन्याच्या अंगावर धावली म्हटली, ए बाबा थांब, जाऊ का आपल्या मायाच्याच नाव ठेवते. कटाळा आणला नाही तुम्ही. आधी तर आपल्या मायाचं घालतं, एक बोलणं नाही बोलत बसकन बोलतो, जाऊ तर तोंडाला इस्तुला येतो. आणि मी म्हणते, आपली कितीच मार्केटची आवडत होती तर चांगली पाहिजे असते ना. अहो मी हाय म्हणून राहिले नाही तर धोतर राहिलं नसतं तुमच्या अंगाला, फिरल्या असते पिटगुन्याच्या त्याच्या दारी. तसा रिक्षाला मध्येच म्हटला, ए काकू कशाला भांडती? तशी कौशी म्हटली, ए काकू काकू कोणा म्हणतो? मी काय दात पडले का किसा डोळे झाले? सुंबारना सांबार उसली किल्ला भेटाळ होता. तसा रिक्षाला म्हटला, ए काकू नाही तर मग काय शरीराला समजते स्वतःला? चम्माला सुरू झाला पण पिळ नाही गेला. असं म्हटलं कौशीनं दंडन पाया पडले आणि किसन्याचा दंड धरून त्याला रिक्षा बाहेर ओढलं आणि रिक्षाला म्हटली, उचल रिक्षा आणि घाल तुला कोदडत. असे 56 पाहिले मॅगी. तसा रिक्षाला आवाजून तिच्या तोंडाकडे तो लागला. तशी कौशी चौकातूनच म्हटली, मग आपल्या होवाला काय कोणला मेला? एवढे चांगल्या चांगल्या तांड्या बाईला काकू म्हणतो मेला? अरे कसले टाकू टाकू चाललं तो शांत असं मारतो काकू चालू राहिला. अरे मेल्या रिक्षा मोठ्या माणसा भेटायची नाही तुला. आता इथं काही थांबण्याचा अर्थ नाही हे रिक्षावाल्याच्या लक्षात आलं होतं. मग तो बडबड करून निघून गेला होता. तसा किसन्या कौशीला म्हटली, मुंबई पासून आता किती किलोमीटर भांडले होतो? अहो तो तोंड जर का मडक्याचा असतं तर 10 एक बदला लागलं असतं. तशी कौशी म्हटली, तुम्ही फक्त आधी घरी चला मग दावते तुम्हाला. आता दुसरी रिक्षा आली होती. किसन्यानं हात दिल्याबरोबर रिक्षा थांबली. बस स्टँडला कौशी अगोदरच्या रिक्षावाल्याला शिवाय देतच होती. जळून मेल्याचा तो माणूस पाव वय पाव ते काही नाही असं तिचं चालूच. आई नष्टीत बसल्यावर कौशी किसन्याला समजावून सांगून आली, आणि काय करा बाई ना, आपल्या म्हातारीच्या नावानं समाधी बांधतास का? तसा किसने म्हटला, पण आपल्या मोठ्या भाभीचं दुखतं म्हणून मला सबूत उलटत नाही. तशी कौशी म्हटली, की रोग नाही आला तिला, चांगली खाती खुंदरती भिंतीला पाठवून पुढे काम दिसली की थरथर थरथर हिवी तर तिला. तिचं असं दुख नाही, दिवा पाहुणे तर फडा पळून जातं. मागच्या वेळेला वाटणीचं म्हटलं होतं तर असं शिवात ते चालवा दिला. ते काही नाही. आता घरी गेला गावातल्या 400 सोडते लोक जमा करा आणि आपल्या म्हातारीच्या नावानं समाधी बांधतास का? तर तुम्हाला कुठं मुंबईत काम सुद्धा. आता एसटी आई गावात आली होती. म्हातारीला मरून महिना झाला होता. आता आपण समाधी बांधल्याशिवाय जायचं नाही असं पक्क ठरवून किसन्याला गाव गाठलं होतं. दुसऱ्या दिवशी दिवस निघल्या किसन्याला गावातले काही जातीपातीचे काही ओळखी पातीचे लोक जमा केले होते. सगळा ग्रुपा जमा झाल्यावर किसन्यानं मोठ्या भावाच्या दरवाजावर थाप मारली. मोठ्या भाऊजीनं कावड उघडलं. तसं किसन्याकडे कोणतीच रंगाचा बेरंग झाला. इतक्यात मोठा भाऊ आंघोळ करून बाहेर आला. तसं किसन्यानं मुद्द्याला साथ घातला. आणि मग काय ठरवलं तू? म्हातारीची समाधी बांधण्यापुरती जमीन नाही म्हटलं मला. तसा मोठा भाऊ म्हटला, तुला बापाची ठेवा करती आणि असं मागू लागलं तशी तुपली ती सख्खी मायच होती. तसा किसने म्हटला, मनीच्या कशाला ओबाड लागू लागला रे? अरे तिघांची माय होती पण खाटल्यावरती गेला तो कोण नव्हती पाहिला. आज वाटण्या करूनच टाकायचे व्हायला का मग भांडलं? किसनेचा पारा होता. हळूहळू गावातले लोक जमा झाले होते. शेवटी गावातल्या परत लोकांना मदत करून किसन्याला त्याची सावतर माईची समाधी बांधायला 1/2 एकर जमीन दिली होती. पण किसन्याला त्याच्या दोन्ही भावांना ऐन टेकडावरची ऐन खडकावरची जिथं नांगर चालणार नाही वखर चालणार नाही अशी 1/2 एकर जमीन दिली होती. पण आपल्याला समाधीची जागा मिळाली म्हणून किसन्याला तोंडाला कुलूप बांधलं होतं आणि दोघं नवऱ्या बायकोनं पूजा अर्चा करून समाधी बांधली होती आणि सकाळ संध्याकाळी तिथं पूजा अर्चा सुरूच होती. पुढे पावसाचे दिवस तोंडावर होते म्हणून कौशीनं आणि किसन्यानं मुंबईला आपापल्या जुन्या कामावर धाव घेतली होती. त्यातच 5-6 महिने चालले गेले. पण किसन्या ज्या कंपनीत काम करत होता ती कंपनी बंद पडली. गावाकडेच काम धाम पाहू म्हणून चंबू कपाळ सुद्धा दोघं नवरा बायकोनं गाव गाठलं होतं. दोघं भावाचं एकदम चांगलं सुरू होतं. पण किसन्याच्या देणीला पार नव्हता. आज या कामाला तू त्या कामाला भाकरीची शिकार करण्यासाठी दोघं नवरा बायको रोज फिरतच होते. पण समाधीची जागा मिळाली म्हणून किसन्यानं कौशीनं रोज सकाळ संध्याकाळ तिथं फुल अगरबत्ती ठेवून समाधी बांधली होती. पूजा अर्चा करणं मात्र त्यांची सुरूच होती. पण एका झटक्यात नशिबाने किसन्याच्या दरवाजावर थाप मारली. टेलिफोन कंपनीचे 2 ऑफिसर हातात 2 थैल्या घेऊन रामपायऱ्यात किसन्याच्या घरासमोर उभे होते. आणि आम्हाला तुमच्या कंपनीच्या तुमच्या समाधी जवळची जागा कंपनीचे टेलिफोन टावर बांधण्यासाठी देता का म्हणून विचारणा करू लागली. तसा किसने म्हटला, पण त्यात म्हटलं काय फायदा? तसे त्याला अधिकारी समजावून सांगू लागले. एका टावरचे 5,500 रुपये, दुसऱ्या टावरचे 5,500 रुपये आणि किसने आमच्याकडे कामाला त्याचे 4,000 रुपये, असे एकूण आम्ही तुम्हाला 15,000 रुपये देऊ.
आता हे सगळं काही म्हातारीनं केलेलं सेवेचं फळ आहे असं समजून किसने आता बघ्यावाने कपडे घालून गावभर मिरवत होता. आता सगळं कसं आलबेले. कौशीच्या अंगावर भरभरून दागिने दिसतात. समाधी आता संगमरवरी झाली, पण त्यावर फूल आणि अगरबत्ती आता कधीतरीच दिसते, कधीतरीच दिसते. थँक्यू सो मच. रेणुका मामुने यांच्या